श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे गुरुवार आणि आज आहे गुरुपुष्यामृत योग। हा वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृताचा योग आहे। तसंच मी आज स्वामी समर्थांच्या पारायणाला सुरुवात केलेली आहे। म्हणजे दत्त जयंती निमित्त मी 21 पारायण हे स्वामी समर्थांचे करणार आहे। तर त्याची सुरुवात मी आजपासून केलेली आहे। तर हे दत्त जयंती निमित्त स्वामी समर्थांचे पारायण कसे करायचे, 21 दिवस स्वामींची कशी सेवा करायची आहे याचा एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर ज्यांना बघायची इच्छा आहे, ज्यांना सेवा करण्याची इच्छा आहे, त्यांनी त्या व्हिडिओला नक्की भेट द्या। त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक, त्या व्हिडिओची लिंक मी तुमच्यासोबत शेअर करते। जे आजी असतात, आपली जे पणजी असतात, तर ते काही काही गोष्टी आपल्याला सांगत असतात बघा। म्हणजे गुरुवारी केस धुवायचे नाही, तर गुरुवारी फरशी पुसायची नाही, अशा पद्धतीने त्या गोष्टी सांगत असतात। पण त्या आपल्याला त्यांचं मागे काय नेमकं कारण आहे त्याला नक्की माहिती नसतं। त्यांनाही बऱ्याच वेळा त्याच्या मागे नेमकं काय कारण आहे ते माहिती नसतं। आपण जेव्हा त्यांना विचारतो की का धुवायचे नाही, तर ते सांगू शकत नाही। तर पद्धतीने त्यांना अगोदरच्या माणसांनी सांगितलेलं आहे तशा पद्धतीने तेही आपल्याला सांगत असतात। तर कोणाकडे लक्षही देत नसतो, आपलं आपलं चालू असतं। तर खरंच अशा गोष्टीमध्ये काही कारणं आहेत। मानलं तर सगळंच आहे, नाही मानलं तर काहीच नाही। पण मला तरी असं वाटतं, जे शास्त्रांनी सांगितलेलं आहे, तर जेवढं आपल्याला शक्य आहे त्या गोष्टी आपण पाळायलाच पाहिजे। जे आपल्याला शक्य नाही तर ठीक आहे, ते नाही पाळलं तरी चालतं, पण आपण प्रयत्न करायला पाहिजे की जेवढं आपल्याला कडून होतं, जेवढं आपल्याकडून त्या नियमांचं पालन आपल्याला करता येते, तर ते नियमांचं पालन आपण हे नक्कीच करावं असं मला तरी वाटतं। ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुरुवारी डोक्यावरून आंघोळ का करायची नाही, फरशी का पुसायची नाही, याबद्दलची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, गुरुवार हा दिवस लक्ष्मी नारायण, लक्ष्मी विष्णूंचा म्हणजे सेवा करण्याचा दिवस आहे। तसेच आपले जे गुरु आहेत बघा, सगळ्यांचे वेगवेगळे गुरु असतात। कोणाचे साईबाबा असतात, कोणाचे गजानन महाराज असतात, तर आपले स्वामी समर्थ गुरु असतात। तर हा गुरुवार हा बृहस्पतिवार आहे। या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करतात। या दिवशी हलकं नाही व्हायला पाहिजे असं म्हणतात। म्हणजे समजा आपण डोक्यावरून गुरुवारी आंघोळ केली तर काय होतं बघा, तुम्हाला डोक्यावरून आंघोळ केला तर तुम्हाला एकदम हलकं वाटतं। म्हणजे आपल्याला पूर्ण डोक्यावरून पायापर्यंत आपल्याला पाणी टाकणं म्हणजे हलकं होतं सगळंच। तर असं गुरुवारी आपण डोक्यावरून आंघोळ केल्यानंतर आपला जो गुरु असतो तो गुरुग्रह खराब होतो। तर गुरुग्रह जो असतो तर तो आपल्याला सुख, समृद्धी, समाधान, घरामध्ये शांती, या सगळ्या गोष्टी तुम्हाला गुरुग्रह देत असतो। तर ज्या गुरुग्रह कमकुवत असेल तर ते बरेच त्याचे वाईट परिणाम होत असतात। त्यामुळे आपल्याला गुरुग्रह स्ट्रॉंग ठेवायचा आहे। आणि जर अशा पद्धतीने आपण गुरुवारी डोक्यावरून आंघोळ केली तर आपला गुरुग्रह हा तर खराब होणारच आहे। त्यामुळे आपल्या ज्या पतींची प्रगती आहे ती थांबते कुठे ना कुठे। तसंच आपल्या जे संतान आहेत, आपले जे मूल आहेत, मुलगी असू द्या मुलगा असू द्या, तर त्यांचीही प्रगती थांबत असते कुठे ना कुठे। आपल्या घरामध्ये म्हणजे सुख, शांती, समृद्धी नांदत नाही। त्यासाठी आपल्याला गुरुवारी डोक्यावरून आंघोळ करायची नाहीये। तसंच बघा, आपण गुरुवारी आंघोळ केली तर म्हणजे आपल्या घरातील जी समृद्धी आहे, आपल्या घरातील जो पैसा आहे तो हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतो। कुठे ना कुठे आपला पैसा हा जात असतो। जसं घरामध्ये आजारपण येणं, उगीच कशामध्येही नुकसान होणं, प्रगती थांबणे, अशा गोष्टी ह्या घडत असतात गुरुग्रह तुमचा खराब झाला तर। त्यामुळे आपल्याला गुरुग्रह स्ट्रॉंग ठेवायचा आहे। तर एक शास्त्रामध्ये एक अशी कथा आहे की गुरुवारी आपण डोक्यावरून आंघोळ का करायला नाही पाहिजे, यामागे एक कथा आहे। तर ती कथा अशी आहे, एक खूप श्रीमंत दाम्पत्य होतं। तर ते दोघंही पती पत्नी हे आपापल्या कामामध्ये बिझी असायचे, आपलं आपलं काम करायचे। त्यांच्या घरी सुख होतं, समाधान होतं, शांती होती, ऐश्वर्य होतं।
ती जी पत्नी होती ती खूप कंजूस होती, म्हणजे कोणाला मदत करणं, कोणाला काही देणं तिला हे काहीच पटत नव्हतं. तर एकदा काय झालं, त्यांच्या दारामध्ये एक भिक्षा मागणारा व्यक्ती आला. तर त्यांनी त्या दारामध्ये येऊन त्या जी पत्नी होती तिला त्या बाईला ही भिक्षा मागितली. तर त्या बाईनी त्यांना सांगितलं की मी सध्या कामामध्ये बिझी आहे आणि जेव्हा माझे पती येतील तेव्हा ये, तर तुला मी तेव्हा भिक्षा देईन असं सांगितलं. तर तो भिक्षा मागणारा जो व्यक्ती होता तो तिथून निघून गेला. तर अशा वेळेस तो परत आणखीन आला. तर तेव्हाही तिने काहीतरी मी कामात आहे असंच त्याला रिझन दिलं. म्हणजे तो जो भिक्षा मागणारा व्यक्ती होता तो बऱ्याच वेळेस आला, बऱ्याच वेगवेगळ्या टायमिंग मध्ये तो आला, तरी तिचं उत्तर एकच होतं, मी कामामध्ये खूप बिझी आहे. आणि जो भिक्षा मागणारा व्यक्ती होता तर त्यांनी त्या बाईला म्हणाला तो की तू तर नेहमी कामामध्येच बिझी असते, तर कधी येऊ, तू अशी कशी आहेस असं त्याने तो भिक्षा मागणारा व्यक्ती तिला म्हणाला. तर ती जी बाई होती तर ती त्या भिक्षा मागणाऱ्या व्यक्तीला म्हणाला, अगोदर तू बघ कसा आहेस, असं ती जी बाई होती त्या व्यक्तीला म्हणाली. त्या भिक्षा मागणाऱ्या व्यक्तीने तिला शाप दिला की तू जर गुरुवारी डोक्यावरून आंघोळ केली तर तुझं सगळं वैभव जाईल, सगळं म्हणजे तुझ्या घरातील सुख शांती समृद्धी जाईल, असा त्यांनी तिला शाप दिला. पण होती तिने त्या भिक्षा मागणाऱ्या व्यक्तीकडे काहीही लक्ष दिलं नाही आणि तिचं आपलं रोजचं रुटीन चालू होतं. ती रोजच आपल्या डोक्यावरून आंघोळ करत असत होती. त्यामुळे जेव्हा गुरुवार येत होता तेव्हाही ती डोक्यावरून आंघोळ करत होती. म्हणजे तिने गुरुवारी डोक्यावरून आंघोळ करायचं नाही वगैरे असं काहीही विचार केला नव्हता. तर त्यांच्या घरातील हळूहळू सुख समृद्धी धनदौलत ही हळूहळू या गोष्टींचा ऱ्हास होत गेला. ह्या गोष्टी सगळ्या कमी होत गेला. अक्षरशः त्यांना भीक मागण्याची वेळ सुद्धा आली होती. कळालं की त्या बाईला कळालं की त्या भिक्षा मागणाऱ्या व्यक्तीने मला असा गुरुवारी डोक्यावरून आंघोळ केलं तर माझं सगळं वैभव जाईल असा शाप दिला होता. तर ते खरं झालं आणि त्यांना हेही कळालं की जो भिक्षा मागायला जो व्यक्ती आला होता तर ते खुद्द जे गुरु होते, त्यांनी हे वेगवेगळ्या रूपामध्ये घेऊन हे भिक्षा मागायला आलेले होते. त्यामुळे त्या बाईने परत गुरूंची सेवा करायला सुरुवात केली, जे नियम आहेत ते पाळायला सुरुवात केले. तर हळूहळू त्यांचं जे वैभव आहे, जे ऐश्वर्य आहे ते हळूहळू त्यांना मिळत गेलं. तेव्हापासून अशी मान्यता आहे की गुरुवारी केस धुवायला नाही पाहिजे, डोक्यावरून आंघोळ नाही करायला पाहिजे. त्यामुळेच आपल्याला हा नियम पाळायचा आहे. आपल्याला गुरुवारी कधीच डोक्यावरून आंघोळ करायची नाही. तुम्ही कितीही काहीही असू द्या, पण तुम्ही गुरुवारी डोक्यावरून आंघोळ करणं टाळा. बघा, जे करत असतील डोक्यावरून आंघोळ गुरुवारी त्यांना कदाचित माहिती नसेल गुरुवारी डोक्यावरून आंघोळ करायची नसते. बघा, आपली जेव्हा स्वामी समर्थांचे 11 गुरुवारचे उपवास असतात तेव्हा आपण डोक्यावरून करत असतो. तर सेवाही त्यांच्या चालू आहेत, पण ते नियम त्यांनी पाळलेले नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी उलट्या घडत असतील. बघा, तुम्ही ऑब्झर्व करा व्यवस्थित. तर राहिलाच साईडलाच तर नुकसानच तुम्हाला बघायला भेटत असेल, प्रगती कुठेतरी खुंटलेली बघायला भेटत असेल, तर हे कुठे ना कुठे आपल्याला याचे परिणाम हे भोगावे लागत असतात. समजा कोणी मांसाहार केला असेल बुधवारी, तर त्यांना वाटतं की गुरुवारी आता पूजा करायची आहे तर मी डोक्यावरून करते आंघोळ. तर काही गरज नाही. तुम्ही मांसाहार केला आहे तर ठीक आहे, तुम्ही वाटलं तर रात्री तुम्ही जेव्हा खाल त्याच्यानंतर तुम्ही आंघोळ करून घ्या, तुम्हाला तसं वाटत असेल तर. आंघोळ करायची आहे त्यांनी बुधवारीच आंघोळ करून घ्या. आणि गुरुवारी आपल्याला सेवा करायची आहे, व्रत वगैरे आपले पकडलेले असतील तर सेवा करायची असेल तर बुधवारीच आपल्याला डोक्यावरून वगैरे आंघोळ करून घ्यायची आहे. आता बघा, ब्रह्मचर्य सुद्धा जेव्हा आपली म्हणजे बुधवारी आपल्याला पाळणं होत नाही तेव्हा पण आपण डोक्यावरून आंघोळ करत असतो. डोक्यावरून गुरुवारी आंघोळ करू नका. तुम्हाला जमलं तर त्याच दिवशी बुधवारीच रात्री वाटलं तर तुम्ही आंघोळ करून घ्या. नाही जमलं तरी ठीक आहे. तुम्ही जेव्हा गुरुवारी आंघोळ कराल तेव्हा तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाका, मीठ टाका आणि त्याच्यानी स्वच्छ आंघोळ करून घ्या. पण डोक्यावरून ही आंघोळ कधीच करू नका. तुम्हाला जेवढं पाळता येईल हे नियम तेवढं पाळण्याचा प्रयत्न करा. बुधवारी धुवू शकतात, शुक्रवारी धुवू शकतात, तर गुरुवारी आपल्याला
स्ट्रिक्टली डोक्यावरून आंघोळ करायचं नाहीये। तसंच बघा आपल्याला गुरुवारी आपलं घरामधील स्वच्छता सुद्धा करायची नाही, जसं जाळे काढणं, घरामधील जे मोठे मोठे बेडशीट वगैरे असतात, म्हणजे घरातील जी काही स्वच्छता असते, जास्त कपडे धुणे, ही सुद्धा स्वच्छता घरामध्ये करू नका। म्हणजे जे जड आहे, जे कधीतरी आपण त्या गोष्टी करत असतो, तर ते सुद्धा गुरुवारी करू नका। फरशी सुद्धा आपल्याला गुरुवारी पुसायची नाहीये। जेव्हा आपली गुरुवारची पूजा असते तर त्यांनी बुधवारीच आपल्याला फरशी पुसायची आहे पूर्ण घर। आणि जेव्हा आपल्याला गुरुवारची पूजा करायची आहे, बघा स्वामी समर्थांच्या व्रताची वगैरे आपल्याला पूजा करायची असेल तर आपल्याला जेवढ्या जागेमध्ये पूजा मांडणी करायची आहे त्याच जागेची आपल्याला फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। दुसरीकडची घरामध्ये कुठलीच फरशी आपल्याला पुसायची नाही। तुम्हाला जर वाटत असेल की म्हणजे तुम्हाला सवय असेल मला नाही फरशी पुसल्याशिवाय सगळीकडची स्वच्छता वाटत नाही पूजेसाठी, तर असं तुम्हाला वाटत असेल तर सगळ्या घरामध्ये गंगाजल शिंपडून टाका, गोमूत्र शिंपडा, म्हणजे मिठाचं थोडं पाणी शिंपडा, तुम्हाला तेवढंच प्रसन्न वाटेल। पण फरशी अजिबात आपल्याला गुरुवारी पुसायची नाहीये। ज्या जड गोष्टी आहेत त्या आपल्याला हलक्या करायच्या नाहीयेत। त्यामुळेच मी सांगितल्याप्रमाणे घरातले जे जाळे वगैरे असतात ते सुद्धा या दिवशी काढायचे नाही, कुठली साफसफाई करायची नाहीये। नॉर्मल आपलं झाडून वगैरे काढायचं, फरशी वगैरे सुद्धा या दिवशी आपल्याला पुसायची नाही। आणि आपली जी पूजा असते, जी सेवा असते, आपल्या गुरूंची सेवा असते, आपल्या लक्ष्मी विष्णूंची सेवा असते, त्यांची सेवा आपल्याला करायची आहे। गुरुवारी तर हमखास लक्ष्मीचा वास आपल्या घरी राहत असतो, तर आपल्याला हे फरशी वगैरे पुसून सगळं हलकं करायचं नाहीये। आपला गुरु हा खराब होत असतो, त्यामुळे आपल्याला हा नियम पाळायचाच आहे। अगदी तुम्ही जर गुरुवारी बाथरूम वगैरे तुम्ही जर कधी धुवत असाल, तुमच्याकडे वेळ असेल तर ते सुद्धा धुवू नका, ते सुद्धा साफ करू नका गुरुवारी। तुम्ही इतर दिवशी कोणत्याही वारी तुम्ही साफ करू शकता, पण गुरुवारी ह्या कोणत्याच म्हणजे साफसफाईचे कामं तुम्ही करू नका। तर तुम्ही हे सगळे नियम पाळून बघा, तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल की नियम मी पाळते तर मला कुठे ना कुठे याचे फरक जाणवतात, तसे फरक तुम्हालाही नक्कीच जाणवतील। तुम्ही हे नियम थोडे दिवस का होईना तुम्ही पाळून बघा, याचा तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटणार आहे। तर माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला थोडी जरी महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।